मंडळी, मराठी आणि हिंदी मनोरंजन सृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून अश्विनी भावे हिचं नाव आवर्जून घेतलं जातं. मात्र अश्विनी भावे यांच्यावरती एका लोकप्रिय मराठी निर्मात्याने गंभीर आरोप लावले आहेत. ते निर्माते म्हणजे महेश टिळेकर. महेश टिळेकर यांनी नुकत्याच दिलेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये एक मोठा शॉकिंग खुलासा केला आहे. याबद्दल बोलताना ते म्हणाले, अशोक सराफ यांच्या 75वा वाढदिवस होता, तेव्हा मी पुण्यात एक कार्यक्रम केला होता. या कार्यक्रमासाठी साऊथचे जानेमाने ॲक्टर ब्रह्मानंद आणि असरानी यांना मी आमंत्रण दिलं होतं. अश्विनी भावे यांनी मराठी तारका पुरस्काराच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यामुळे त्यांनाही मी आमंत्रण दिलं होतं. मोबाईलवर मेसेज केले, फोन केले, पण उत्तरच आलं नाही. 2 दिवसानंतर त्यांची मॅनेजर माझ्याशी बोलली आणि ती इंग्रजीतून माझ्याशी बोलत होती. त्यानंतर मी त्या मॅनेजरशी बोललो, मी त्यांच्याशीच बोलेल, तुझ्याशी का बोलू? कारण तुम्ही मॅनेजर दाखवून ॲटिट्यूड दाखवणार असाल तर असंच उत्तर मिळणार. उमराव जान चित्रपटावेळी त्या समोरून आल्या. मी त्यांना हाय केलं, पण त्याने ओळख दाखवली नाही. त्याचवेळी तिथे हिंदी कलाकारही होते. विद्या बालन हिने मला ओळख दाखवली. माझ्याशी ती बोलली. मी अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केलंय, पण मी कोणाच्याही मॅनेजरशी कधीच बोललो नाही. तर अश्विनी भावे यांच्या उद्धट वागण्याबद्दल निर्माते महेश टिळेकर यांनी इंडस्ट्रीत आलेले अनुभव राजश्री मराठी या यूट्यूब चॅनलशी एका मुलाखतीत शेअर केले आहेत.